आणि अजून एक मला जो बाप्पा आवडला ना, मी आल्या आल्या त्याचं शूट केलं. अजून एक जी मूर्ती आहे तिला दादा दादा काय बोलले तुम्ही, किती किती डिमांड आले? इन्स्टा पॅटर्न आहे आणि ह्या मूर्तीला 5 बुकिंग आलेले आहेत. क्या बात आहे. काय आलं ती आपल्या बाप्पाला रिव्हील करण्याची, कारण आपल्या बाप्पाची जी सजावट यांनी केली ना, खरंच आम्हाला अक्षता आणि मला खूप आवडली. नमस्कार, मी रुपेश भोयर. आपल्या मनमौजी या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण आता निघालोय गणराज कला केंद्र या चित्रशाळेमध्ये, जे आपण लास्ट टाइम गेलेलो आपला गणपती तिथेच आपण बुक केलेला. आणि तुम्ही नसेल बघितली व्हिडिओ तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तुम्ही बघू शकता. आपण बघायला गेलेलो की गणपती कोणत्या कोणत्या टाईपचे आहेत, शाडूचे आहेत, POPचे आहेत, ते सगळं बघितलं आपण. आणि आता आपण जे चाललेलो आहे, लास्ट व्हिडिओमध्ये मी बोललेलो की कशा प्रकारे सजावट केली जाते, म्हणजे पहिले गणपती कसे असतात आणि इकडे दादा कशा प्रकारे सजावट करतो. तर हेच तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता परत तिकडे चाललेलो आहे. आणि सोबत आपला गणपती जो आपण बुक केलेला आहे त्याची पण दादाने चांगली सजावट केलेली आहे. फोटो पाठवला आहे त्याने. तर आपण तुम्हाला फोटो नाही, आता डायरेक्ट प्रत्यक्षातच दाखवू आपल्या बाप्पाचं कशा प्रकारे सजावट केली. आपण निघालोय बदलापूर मधील प्रसिद्ध गणराज कला केंद्र या चित्रशाळेमध्ये. लहानपणी चित्रशाळा दिसली की मन प्रसन्न होऊन जायचे. आज ह्याच चित्रशाळेमध्ये आपण आपल्या लाडक्या बाप्पाला डोळ्यात टिपण्यासाठी चाललोय. आपला लाडका बाप्पा देखील आपली वाट बघत आहे की मला कधी येणार नेण्यासाठी. आतमध्ये जाऊन बघूया आता की आपल्या बाप्पाची सजावट कशी केली आहे. आपण लास्ट टाइम आलेलो तेव्हा फक्त गणपती वगैरे दाखवलेले तुम्हाला, कोणत्या कोणत्या टाईपचे आहेत. पण आता काय दादाने सजावट केलेली आहे, किती बारकाईने केलेली आहे, ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे की किती मेहनत घेऊन केली जाते सजावट, ते सगळं दाखवणार आहे. तर मंडळींनो, आपण परत एकदा आलोय शूट करण्यासाठी. आणि आपण आज आलोय कारण गणपतीची काय प्रकारे म्हणजे सजावट कशी केली दादाने ते बघण्यासाठी. कारण लास्ट टाइम आपण 1 महिन्या आधी आलेलो, त्यावेळेस फक्त आपण बघितले गणपती, म्हणजे जे आपण पेन अमरापूरवरून आणतात गणपती, जे आपण म्हणजे विदाऊट सजावट असतात ते. आणि इथं आल्यानंतर मग दादाची कला आणि त्याची दाद ही दादाला दिलीच पाहिजे. तर तेच आपण आता बघूया. दादा, आपण बघूया का आता? हा, बघूया. चला. हो, आपण आता तिकडे जाऊया. बाहेर जे गणपती बाप्पा ठेवलेत त्यांची सजावट बघूया काय प्रकारे केले ते. तरी बघा, ही बालमूर्ती आहे. अच्छा. आणि त्याला आपण ऑरेंज कलरचा शेला लावलेला आहे आणि व्हाईट कलरचं धोतर आहे. आणि त्यांचा दोघांचा कॉम्बिनेशन करून त्याचा पेटा बनवलेला आहे. ओके. आणि ही सजावट केली त्याची. ओके. आणि त्याला अजून पण करणं आहे, अजून करणं आहे. इकडे वगैरे फुल वगैरे लावायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्तपैकी डायमंड, म्हणजे अजून तरी सजावट करणे तरी पण किती छान मूर्ती आहे. आणि ते बाजूला बघा, हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण थोडं जरी चुकलं ना मग ते गणपतीचे मूर्तीची शोभाच जाते. पण तुम्ही बघू शकता, हे बघा दादा, हे अजून याच्यामध्ये काय काय आपण याच्यामध्ये अजून हे सगळे धोतर वगैरे आपण लावलेलं आहे. हा, हे शेला घातलेलं आहे. त्याचं मुकुट आपण असं सजवलेलं आहे, ते नॉर्मली सजवलंय, जास्त त्याला हे केलं नाही. ही नॉर्मल सिंपल आणि सोबरच आहे. पण ती मूर्ती पण एकदम कस्टमरचे. हा, आणि जर रिक्वायरमेंट असेल तर आपण पूर्ण सजावट करू शकतो, हे सगळं चेंज करू शकतो. ओके ओके ओके. अजून एक जी मूर्ती आहे तिला दादा काय बोलले तुम्ही, किती डिमांड आले? इन्स्टा पॅटर्न आहे आणि ह्या मूर्तीला 5 बुकिंग आलेले आहेत. क्या बात. बघूनच एवढी भारी वाटते ना. हे तुम्हाला मी POPच्या मूर्ती दाखवतो. शाडूच्या आपल्याला अजून बघायच्यात, पण इथे बघा ना, म्हणजे गोल्डन मध्ये केलेलं आहे. त्याचा धोतर शेला फेटा गोल्डन मध्ये केलेला आहे. गोल्डन मॅन बोलतो तसं आपला गोल्डन बाप्पा आहे. सगळे त्याची सगळी फुलं वगैरे सगळे गोल्डन आहेत. प्लस एकदम भारी, एकदम प्लस. आणि त्याला जे लावलेलं आहे, हे झाडं वगैरे लावलेत ती पण मेटलची आहेत. अच्छा, मेटलची आहेत ती? हा, ती मेटलची. हे मेटल आहे. ओके ओके. हे आहे ना, हे पण मेटलच आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सही एकदम. आणि याचे पण बघा किती भारी केले सजावट, हे बघा. आणि ना तुम्ही फिनिशिंग बघा,
म्हणजे फक्त बाप्पा आणला आणि त्याला सजवलं असं नाहीये. डायमंड लावणं तुम्ही बोलाल एवढी मोठी गोष्ट नाहीये, पण फिनिशिंग पण बघा. बघता क्षणी ना एवढा अट्रॅक्टिव्ह वाटतो ना बाप्पा. हे बघा, हे डोळे वगैरे पण किती छान आहेत. हा बघा, हा जेव्हा लास्ट टाइम आणलेला ना बाप्पा, तेव्हा एकदम साधा होता, म्हणजे काय समजलंच नव्हता. आणि जेव्हा मी एंटर केलं तेव्हा मी बोललो, अरे नवीन मूर्ती ऍडिशन केल्यात का? मी आणि अक्षता बोललो की नवीन मूर्तीचं ऍडिशन झाले का, कारण लास्ट टाइम आलेलं तेव्हा वेगळ्याच होत्या. आणि हे फेटा वगैरे ते सगळं आपण बनवलेलं आहे. आणि त्याचा इन्स्टावरती आम्ही ते पोस्ट केली. क्या बात आहे. तर त्याचं आता मला वाटतं आता 1 मिलियन होणार त्याचं. क्या बात आहे. अबोव 9 lakhs झाले आता त्याचे. आता ते 1 मिलियन व्हायला पाहिजे. नाव काय? चॅनलचं दियान आर्ट स्टुडिओ म्हणून आहे. दियान आर्ट स्टुडिओ. तर तुम्हाला दियान आर्ट स्टुडिओची पण लिंक दे. इंस्टावरती बरेच व्ह्यू आहेत आणि काम करताना देखील त्यांनी दाखवले कशा प्रकारे काम करतात ते रील मध्ये. आणि अजून एक मला जो बाप्पा आवडला ना, मी आल्या आल्या त्याचं शूट केलं. त्याचं बिफोर आफ्टर फोटो मिळेल. पण बघा ना किती भारी, आणि एकदम बघा ना किती फिनिशिंग छान केली. शस्त्र वगैरे हातात दिलेले, त्याचे शस्त्र पण दिले. आणि हे सगळे मेटल आहे. आणि ऑलरेडी बुक झाले. केलं आणि दुसऱ्याच दिवशी बुक झाली. फेटा आणि हे बाकीचं ड्रेपरी केली. तरी किती वेळ लागतो एका बाप्पाला? एका बाप्पाला सजावट करायला 4-5 तास लागतात. 4-5 तास लागतात. म्हणजे क्या बात आहे. डोळेच एवढे भारी आहेत ना. बाकीचं काम एकदम सिंपल आणि सोबर आहे. बाप्पा आहे हा पुणेरी बाप्पा आहे. आणि म्हणजे जास्त एवढी सजावट नाही केली. काय हे काय म्हणतात, पुणेरी पेहराव आहे ह्या गणपतीचा. अच्छा. म्हणजे पेहराव पुणेरी आहे तसं आपल्याला त्याला पेशवे टाईप मध्ये. आणि बसलाय पण एकदम राजासारखा. आणि असे मोदक त्याच्या हातात दाखवलेले आहेत आणि ते उंदर त्याला कॅच करायला आले असं. अच्छा. तर मंडळींनो, हे जे 2 बाप्पा आहेत ना ते प्रीमियम क्वालिटीचे आहेत. आणि पहिले कसे होते यांचे पण बिफोर आणि आफ्टर आपल्याला मिळेल फोटो. बिफोर पण फोटो आपल्याला मिळतील आणि आफ्टर तर तुम्ही बघू शकता काय प्रकारे फिनिशिंग. त्याचं डायमंड वर्क बघा, पूर्ण छोटं काम केलेलं आहे. एकदम कोरीव काम केले. हे बघा किती छोटे छोटे डायमंड आहेत. मेन म्हणजे ना छोटं काम करायलाच खूप मेहनत लागते. क्या बात आहे. बाजूने सगळं कोरीव काम केलंय. आणि हा पण बघा, जेवढं डायमंड वर्क असेल त्याला तेवढा वेळ पण लागत असेल. तेवढा वेळ लागतो. अजून इकडे या साईडला अजून करायचं बाकी आहे, चालू आहे काम त्याचं. अच्छा. म्हणजे ऑलमोस्ट 80% झालेलं आहे. येस. जेवढं दादाने वर्क केलंय ना त्यांच्यामध्ये मोलाचा वाटा यांचा पण आहे. म्हणजे फक्त काय आपण नेहमी दादाला दाखवतो व्हिडिओमध्ये, पण त्याच्या मागची यांची पण मेहनत आहे. तुम्ही काय काय करता म्हणजे गणपती सजवण्यासाठी? धोतर वगैरे करते. धोतर, फेटा मी करते. फेट्याला सजावट आणि डायमंड वर्क पण करते. नाही त्याची पॅच बनवायचं काम मी करते. आणि मुलगा जास्त करून धोतरचं करतो, पण फेट्याचं मी करते. ओके. आणि तुम्ही जर बघाल, मी जसं मगाशी बोललो, देव दियान स्टुडिओ म्हणून चॅनल, त्यांचे करते धरते हेच आहेत. आणि त्यांनी हा चॅनल ओपन केला आणि बरेच व्ह्यू, म्हणजे एक जी व्हिडिओ टाकलेली, जसं दादा बोलला की 1 मिलियन व्ह्यू, ते यांचीच कृपा आहे. कारण यांनी ज्या प्रकारे टेक घेतले, ज्या प्रकारे सजवलं, तर खरंच एक नंबर आहे. तर मी तुम्हाला नक्की देईल ती लिंक. आणि आता किती म्हणजे अजून किती बाकी आहे तुमचं काम? आता तरी 30% आहे. 30%. बाकी पूर्ण ऑलमोस्ट झालेलं आहे. अच्छा. मग तुम्ही प्रत्येकावरती एक जबाबदारी दिली? हो. एक जण धोतर करायचं, एक जण डायमंड करणार. अच्छा. असं एकेकावर जबाबदारी दिली. आणि माझे मिस्टर ते आपलं याचं रिपेअरिंग काय असेल किंवा काय टचअप वगैरे असेल, कलरिंगचं काम ते करतात. आणि फुलांचं डेकोरेटचं पण काम तेच करतात बऱ्यापैकी. फॅमिली मिळून आम्ही फॅमिली मिळून, मुलं आणि आम्ही 2 जण आम्ही करतो हँडल सगळं.
चालू आहे. दिवसभर तुम्हीच असता हो, मी दिवसभर मीच असते ओके आणि मग ऑफिसमध्ये मिस्टर ऑफिसला जातात, संध्याकाळी येतात, मग ते असतात मी गेल्यानंतर. ओके ओके हा, आणि आता मुलगा आणि ते. त्यांनी सेटअप पण चेंज केलाय, कारण पहिले मी तुम्हाला जसं लास्ट टाइम बोललो की तिकडे होतं हो आपल्या हो, गणपती मंदिर. गणपती मंदिरच्या इथे होतं कॉर्नरला. आता इथे बाजूला कोणतं हॉटेल हे आहे? 9 सीज हॉटेल म्हणून. 9 सीज हॉटेल आहे. 9 सीज हॉटेल तर, हेंद्रेपाड्यामध्ये. हा, त्याच्या बाजूलाच आहे हेंद्रेपाड्यामध्येच. तर तुम्हाला त्याचा पण ऍड्रेस मी परत एकदा देतो. आणि तुम्ही, मी तर बोलतो इकडे या, भेट द्या आणि आपले गणपती बाप्पा बुक करा. अजून पण 15-20 दिवस आहेत आपल्याकडे. हा, आपण कसं क्वालिटी देतो ना, क्वालिटी मूर्त्यांची पण प्रीमियम क्वालिटी आहे आणि त्यांच्या आईज बघाल तर एकदम रिअलिस्टिक वाटतात. बरोबर क्वालिटीवरून कस्टमर बोलतात की तुमचे, म्हणजे आम्हाला त्यांच्यावरून समजतं की तुमचे मूर्त्या खूप सुंदर असतात, क्वालिटी तुम्ही देतात म्हणून आम्ही येतो आणि दुसऱ्यांना पण आम्ही सजेस्ट केलं म्हणून आम्हाला कळतं म्हणून आम्ही क्वालिटी देतो. बरोबर आहे. असं म्हणजे आम्हाला एखादी वाटतं. जर तुम्हाला सजावट किंवा जर ती जे डोळे वगैरे त्याची जर कला असेल ना, तर ऑटोमॅटिक सगळेजण इकडे सगळेजण येणारच. ते बघतातच की ते नाही चांगले मिळतात म्हणून, आणि आम्ही प्रॉपर करूनच देतो. ज्यांनी नाही दिले ना पैसे तरी पण आम्ही एक्स्ट्रा करून देतो त्यांना. बरोबर आहे, असं आम्ही हे करतो म्हणून त्यांना पण बाप्पाच्या बाबतीत आपल्याला हे नको. हा, बाप्पाचं आहे, आम्हाला पण चांगलं वाटतं आणि आमची मूर्ती दुसऱ्यांकडे जाणार तर आमचं पण नाव होतं ना की कोणाकडून घेतलं. बरोबर आहे, असं बरोबर. आमचं पण होतं, मग आम्ही चांगल्या प्रकारेच देतो करून. त्या बात आहे. पण आता तुम्हाला मी बोलतो ना, बदलापूर मध्ये नाही बोलायला गेलं तर गणराज कला केंद्र तेवढंच फेमस आहे. म्हणजे बाकीचे रील्स वगैरे टाकून तुम्ही येता, पण असं नाहीये. इथे रील्स जरी नसल्या तरी पण तुम्ही इथे प्रत्यक्षात जर आले ना, तुम्हाला स्वतःहून समजेल की काय सजावट करतात ही लोक आणि कशा प्रकारे मूर्त्या आहेत. त्या शाडूच्या पण अवेलेबल आहेत आणि POPच्या पण अवेलेबल आहेत. तर तुम्ही एकदा येऊन नक्की विजिट करा. ओके, थँक्यू. ओके, वेळ आहे काय आलं? ती आपल्या बाप्पाला रिव्हील करण्याची, कारण आपल्या बाप्पाची जी सजावट यांनी केली ना, खरंच आम्हाला, अक्षता आणि मला खूप आवडली. तर मी तुम्हाला दाखवतो ती नक्की कसं केलंय ते. अजून एक मूर्ती बघा, ही बघा. ही किती फुटाची? ही 1 फुटाची असेल. ही 1.5 फुटाची. हे बघा, शाडू मातीची, पण फेटा वगैरे बघा. कापड जो यूज केलाय ना, एकदम भारी केलाय. कॉम्बिनेशन काय भारी. Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel the heat bajo el sky. Baila, baila, sin parar. Shake your body, shine like stars. Baila, baila, en el mar. Keep it going, no queda igual. माणूस यांचा जो मेन हुकुमाचा एक आहे ना, तो मिसिंग आहे. काय देवर्स नाव आहे. लास्ट व्हिडिओ मध्ये त्याला बघितलं असेल, पण हा एक्झाम चालू आहे त्यामुळे. पण भारी, तो सगळं फेटा शेला सकट सगळं त्याचंच काम आहे. आणि सजावटीचा मोठा जो पर्सेंटेज आहे तो त्याच्या वाट्याला जातो वगैरे. तर व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.